वारकरी संप्रदाय विरुद्ध सनातन धर्म वादावरून राजकारण तापले, विकास लवांडे यांच्या वक्तव्याचा निषेध. वारकरी संप्रदाय आणि सनातन वैदिक धर्म यांच्यातील कथित संघर्षावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला असून त्यांच्या वक्तव्याला वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. विकास लवांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये वारकरी संप्रदाय आणि सनातन वैदिक धर्म यांतील मूलभूत फरक अधोरेखित करत दोन्हींच्या तत्वज्ञान, आराध्य दैवत, ग्रंथ, उपासना पद्धती आणि तीर्थक्षेत्रांमध्ये मोठी तफावत असल्याचे म्हटले. सामान्य जनतेची दिशाभूल थांबवावी, अन्यथा घुसखोरी मानली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मनुस्मृती विरुद्ध भागवत वारकरी परंपरा हा संघर्ष ऐतिहासिक असल्याचा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर सोमवार 20 एप्रिल 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायातील संत महाराजांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली. हरिभक्त परायण श्याम नारायणदास चौबे महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या परिषदेत वारकरी संप्रदाय सर्वसमावेशक असून तो धर्मांध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. वारकरी संप्रदायात कोणीही येऊ शकतो, पण संप्रदायावर कोणत्याही प्रकारे टीका किंवा चुकीचे वक्तव्य करणे अमान्य आहे, असे सांगत संतांनी लवांडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. वारकरी परंपरा आणि संत परंपरा सर्वोपरी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी वेद, शास्त्र आणि पुराण हे सनातन धर्माचे श्रद्धास्थान असल्याचे नमूद करत श्याम नारायणदास चौबे महाराज यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच या विषयावर समाजात संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी संयमित भूमिका घेण्याचे आवाहनही करण्यात आले. या पत्रकार परिषदेत शालिग्राम महाराज खेडकर, पांडुरंग महाराज झोंबाडे, नितीन महाराज खापरे, रुपेश महाराज पोटफोडे, आदित्य महाराज रोडे, नारायण महाराज शिंदे, श्यामसुंदर महाराज निचित, ज्ञानेश्वर महाराज पाचशे, अनिल महाराज देशमुख आदी उपस्थित होते. दरम्यान या वादामुळे धार्मिक आणि राजकीय पातळीवर चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते विकास लवांडे यांच्या वारकरी संप्रदायामध्ये झालेली घुसखोरी आणि संबंधता या एका विषयाच्या निमित्तानं ज्या पद्धतीचं वक्तव्य करण्यात आले, त्या वक्तव्याच्या विरोधात निषेध सकल विदर्भ वारकरी संप्रदाय हा त्या ठिकाणी निषेध नोंदवत आहे. त्या निमित्ताने ही सगळी आमची महाराज मंडळी आमच्यासोबत येऊ त्या पद्धतीने हा निषेध या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या द्वारे नोंदवत आहे. चुकीचं वक्तव्य केलं ते आता निश्चित म्हणून ही वारकरी परिषद किंवा पत्रकार परिषद या घरी गेलेला आहे. आता नंतरच वादांमध्ये संत टीका किती व्हायला आल्या, तो संप्रदायावर व्हायला एक प्रकारचं संप्रदायाचं निंदत्व करण्याचा अजून पक्षाचा हात आहे. स्वयंसेवकांची पावर या विकास देखील लागलेला आहे. कुठलीही माहिती नसताना कदाचित आता मतापैकी सर्वसामान्य माणसं इथं निर्माण केली आहे.